नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, राज्य कर्मचारी निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डे वाढ कधी आली, मोठी आनंदाची अपडेट। राज्य कर्मचारी तसेच राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने मागे भत्तावाढ कधी मिळेल या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना 1 जुलै 2025 पासून 3% डे वाढ लागू केल्याने एकूण डे 58% दराने लागू झाला आहे। याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डे वाढ लागू करण्यात येणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना ही वाढ व डे वाढीचा फरक राज्य कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2025 पासून 3% डे वाढ लागू करण्यात येणार असून जुलै 2025 ते जानेवारी 2026 पर्यंतच्या डे वाढीचा फरक देखील अदा करण्यात येणार आहे। मागे भत्ता वाढीचा अधिकृत शासनाने या महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित केला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। या संदर्भात वित्त विभागामार्फत अधिकृत शासनाने निर्गमित आलेला करण्यात आला असून लवकर यावर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर डे वाढीचा अधिकृत शासनाने निर्गमित केला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसलेल्या व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।